राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। दरम्यान काँग्रेसनं कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याची भूमिका घेतल्यानं बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याची दाट शक्यता आहे। दरम्यान बुधवारी रात्री सुनेत्रा पवार यांनी पुन्हा एकदा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता आणि यावेळी त्यांनी बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती त्यांना केल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी आणखी काही घडामोडी घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते। त्यामुळे आज नेमका काय निर्णय होणार काँग्रेसच्या गोटातून हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूया। अजित पवारांबद्दल प्रचंड सहानुभूती आहे, मात्र देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं साधा गुन्हा नोंदवला नाही असं म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला टोला लगावलाय। तर बारामती पोटनिवडणुकीबाबत काँग्रेस पक्षात दुमत नसल्याचाही दावा सपकाळ यांनी केलाय। पार्थ पवार आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेणार आहेत। सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यावेळी उपस्थित असतील आणि पार्थ पवारांसह राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते दिल्लीला जाणार आहेत। लव्ह जिहाद विरोधात भाजप खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। लव्ह जिहाद रोखण्यासाठी ऑपरेशन दुर्गा सुरू करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तर पीडितांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू करणार असल्याची माहिती मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे। समजित घाटगे यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत घाटगेंनी भाजपमध्ये प्रवेश केला। यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्यासाठी थोरल्या भावासारखे आहेत असं वक्तव्य केलं। तसंच यापुढे आता आणखी काही प्रयोग करायचे नाहीत असं सूचक विधान देखील त्यांनी केलं। आमदार बच्चू कडू सध्या एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या यात्रेवर निघालेत। हातात भगवद्गीता आणि संविधान घेऊन समानतेचा संदेश देण्यासाठी ही अनोखी मोहीम त्यांनी सुरू केली आहे। यापूर्वी देखील त्यांनी पन्हाळगड पावनखिंड ट्रेक पूर्ण केलाय। अंधेरी पूर्वमध्ये सुरू असलेल्या विकास कामांचा महापौर रितू तावडे यांनी आढावा घेतला। पाणी टंचाई, रस्ते, नाले आणि अंधेरी सबवेतील पाणी साचण्याच्या समस्यांवर तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मरोळ रुग्णालय पुनर्विकास, शाळांची दुरुस्ती आणि कोंडीविटा नाल्याचं काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना रितू तावडेंनी दिल्यात। विधिमंडळ अंदाज समितीचा नांदेड जिल्हा दौरा आजपासून सुरू झालाय। समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्यासह सदस्य नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात दाखल झाले। ही समिती 10 एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील विविध विकास कामांची पाहणी करणार असून संबंधित अधिकाऱ्यांकडे माहिती घेणार आहे। या दौऱ्यात विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे। अलिबागमधील आक्षी साखर जेट्टी बंधाऱ्याच्या कामाचं भूमिपूजन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडलं। कोळी समाजाची पारंपरिक टोपी घालून ते कार्यक्रमाला उपस्थित होते। आक्षी समुद्र किनाऱ्यावर घोडागाडीवरून त्यांची मिरवणूक काढण्यात आली। मुरुड आणि अलिबाग जेट्टीसाठी 350 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। अशोक खरात प्रकरणातील व्हिडिओ टेलिग्रामवर विक्री होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। व्हिडिओ पाहण्यासाठी इच्छुकांकडून प्रत्येकी 20 ते 50 रुपये आकारले जात असल्याची माहिती आहे। पैसे मिळाल्यानंतर संबंधितांना व्हिडिओ पाठवले जात होते। बीडमध्ये खरात कनेक्शन नावानं निनावी पत्र व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापलेलं आहे। यावर राष्ट्रवादीच्या प्रज्ञा खोसरे यांनी प्रतिक्रिया देत पुरावा नसताना बदनामी केली जात असल्याचा आरोप केला। पत्र व्हायरल करणाऱ्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे। नाशिकमधील नामांकित कंपनीमध्ये महिलांवर अत्याचार प्रकरण उघडकीस आलंय। विनयभंग, लैंगिक आणि मानसिक अत्याचार तसंच धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये 9 गुन्हे दाखल करण्यात आले तर 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटकेंच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। नवी मुंबईच्या दिघ्यात यादवनगर परिसरात एका तरुणानं स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। वाहतुकीचे नियम तोडत केलेल्या या स्टंटमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली। कांदिवलीमध्ये दुकानाच्या गुजराती फलकावरून मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। यानंतर 7 दिवसांच्या आत फलक मराठीत बदलण्याचं आश्वासन दुकानदारांनी दिलं। मुंबईतील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची शिकार केल्याचं उघड झालंय। या प्रकरणात वनविभागाने 6 जणांना ताब्यात घेत चौकशी केली आहे। चौकशीत आरोपींनी बिबट्याची शिकार केल्याची कबुली दिली आहे। त्यांच्याकडून बिबट्याची हाडं, सापळे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले। सुनावणी दरम्यान एका आरोपीला जामीन मंजूर करण्यात आलाय तर इतर 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे।
मीरा भाईंदरमधील कचरा आणि मातीचं मिश्रण मुंबईच्या गोराई परिसरात टाकल्याचा प्रकार समोर आलाय। खत म्हणून वापरासाठी हे मिश्रण आणलं होतं, पण दुर्गंधी पसरल्यानं स्थानिकांनी तक्रार केली। प्रकरण उघड होताच जमीन मालक आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पनवेलमध्ये भाजपचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वात रोजगार सप्ताह उपक्रम आयोजित करण्यात आला होता। या माध्यमातून स्थानिक कंपन्या आणि बेरोजगार तरुणींच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या। या कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। एक मोठी बातमी, नाशिकमध्ये अशोक खऱ्याचं प्रकरण गाजत असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय, तसंच त्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला। पीडित तरुणीचं कार्यालयात लैंगिक शोषण करण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर अश्लील शेरेबाजी करण्यात आली। तर या प्रकरणी पीडित तरुणींनी कार्यालय प्रमुखांकडे तक्रार केली होती, पण त्याची दखल घेण्यात आली नाही आणि त्यामुळे आरोपीचं फावलं। एका बहुराष्ट्रीय कंपनीत हा प्रकार घडलाय। या प्रकरणी 6 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। आरोपींना खरं तर पोलिसांनी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखवल्याचे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। त्यामध्ये आत्तापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचे गांभीर्य व्याप्ती पाहता गुन्ह्याच्या तपासाकरता एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये एसआयटी स्थापन करण्यात आलेली असून पुढील तपास एसआयटी करत आहे।